थोडंसं फास्ट घ्यायचं आपल्याला 4:30 पर्यंत हा मैदान आहे. थोडंसं सहकार्य करायचं या चषकासाठी. ज्यांचा बुलंद आवाज समालोचनामधून चांगलं घुमतोय ते या गुजरातमध्ये त्या सँडी दिवेकरांचा हा संघ आहे. नवीन पर्वाची नवीन सुरुवात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी ते SP म्हणजे सागर पवार यांच्या खांद्यावर क्षेत्ररक्षणासाठी कुडतुडी गौलवाडी हा संघ सज्ज होतोय आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे तो मोरवणे संघ. त्वरित कुडतुडी या गौलवाडी या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. ते मोरवणे या संघाला विनंती करतो. मी विनंती करतो जे माझ्या स्टेजच्या समोर आहे सचिन भाऊ, मैदानाच्या बाहेर सर्व प्लेयरांना करायची आहे. कुठल्याही गोष्टीचं एखाद्या प्लेयरने जर बॉल चेंडू अडवला तर कुठल्याही गोष्टीचा व्यत्यय नको आहे. फक्त मैदानाच्या बाहेर व्हा, सामने चालू राहतील. जितू भाऊ सगळ्यांना मैदानाच्या बाहेर करायचं आहे, थोडंसं लाईनअपच्या बाहेर. नेहरू संघ आपण स्टेजच्या जरा इकडे यायचं आहे. मी कुडतुडी गौलवाडी या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, जास्त टीम मीटिंग न करता, कारण वेळेचं भान राखायचं आहे. सूर्यनारायणच्या प्रकाश झोताला आपण थांबवू शकत नाही. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मी आमच्या पंचांना देखील विनंती करते जे असं या संघाला टीम मीटिंग करून देऊ नका मैदानामध्ये. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घेते. कुडतुडी गौलवाडी या संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाल्या मैदानामध्ये. कुडतुडीचा एक प्रतिनिधी आमच्याकडे 12 मंथ आमच्याकडे पाठवायचा आहे. कुडतुडी गौलवाडीचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पर्यंत पाठवायचा आहे. सागर थोडंसं फास्ट सहकार्य करायचं आहे. 2 सलामीवीर देखील मोरवणे या संघाचे मैदानामध्ये दाखल होत आहेत. आमच्याकडे स्कोअर बोर्ड देखील चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत ते आमचे बंधू विनायक गायकर साहेब. 2 सलामीवीर मोरवण्याचे देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि कुडतुडी या गौलवाडी या संघाने क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलेलं आहे. एक टाळ्यांच्या गडगडामध्ये त्यांचं स्वागत देखील केले जाते फलंदाजांचं. त्वरित आपण क्षेत्ररक्षण कुडतुडी गौलवाडीने सजवले गेलेलं आहे. सलामीवीर साठी मैदानामध्ये देखील दाखल झाले ते मोरवणे या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. कुडतुडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मोरवणे या संघाला. मोरवणे या संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आमच्याकडे. मोरवणे राकेश मग कोण आहेत सलामीवीर फलंदाजीचे थोडे संकेत आणि दीपेश. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. पहिला षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन येतोय तो निलेश कासार आणि स्ट्राइक एंडला फलंदाजी केलाय तो संकेत आणि नॉन स्ट्राइकला आहे तो दीपेश. तिसऱ्या सामन्याला सुरुवात होतोय. पंचाने देखील त्वरित सामना चालू करायचा आहे. नामांकित पंच आहेत या सामन्यासाठी. मैदानाच्या आतून कोणीही जायचं नाही. मी शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर विश्वास यांना विनंती करतो की मैदानाच्या बाहेरून आपण जायचं आहे. सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो निलेश कासार कुडतुडी गौलवाडी या संघाकडून आणि स्ट्राइक एंडला फलंदाजी घेत पंच चालू. पंच आमच्याकडे इशारा करतायत सामना चालू करण्यासाठी. स्ट्राइक एंडला फलंदाज मोरवणे या संघाचा मजबूत असा कणा संकेत.
फलंदाजी सज्ज झाला. डावखुरा गोलंदाज पहिला चेंडू हवेमध्ये मोठा फटका काढण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडंसं झेल घेण्याचा प्रयत्न होता, पण अपयशी ठरले गेले ते कुडतुडी गोलवाडीचे क्षेत्ररक्षक आणि फायदा मिळालाय तो मोरवणे या संघाला. अचूक फसवी गोलंदाजी स्लोअरची केली होती ती निलेश कासार यांनी आणि स्कोअर बोर्डचा शुभारंभ होतोय 1 या धावसंख्येने. नितेश रिकामे अचूक नेहमी क्रिकेटची प्रचंड आवड आहे, अनुभव पणाला लावताय. चांगलं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण देखील केलं जाते, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. संकेत गायकर स्ट्राईक एंडला आले होते, 1 रन घेतात. स्ट्राईक चेंज झाली, आता गेले ते दीपेश दिवेकर. गोलंदाजी मार्कवर निलेश वावा कासार. चांगली स्लोअरची गोलंदाजी करतायत. रनआउटचा चान्स होता, पण त्याचा 1 रन बरोबर पुढे धावसंख्या सरसावच येते मोरवणे या संघाची. 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्या खर्च केलेल्या आपल्या गोलंदाजीवरती. अशीच गोलंदाजी करावी लागेल. युवा स्टार गोलंदाज आहे, अनुभवी फलंदाज. आज त्यांच्याकडे कुठेतरी अनुपस्थित आहे, ते म्हणजे सँडी दिवेकर, जो रायगडचा बुलंद आवाज गुजरातमध्ये सध्या घुमतोय. पण नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते देखील आपल्या संघासाठी शुभेच्छा देत आहेत. गोलंदाजी मार्कवर निलेश कासार. संकेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण कीपर जातोय. मजबूत अशी कॅच घेतलेली आहे. हे कॅच घेण्यामध्ये अपयशी क्षेत्ररक्षण ठरला जातोय, पण यशस्वी ठरला गेलाय तो कुडतुडी गोलवाडीचा क्षेत्ररक्षण. एकदा होऊ दे त्याच्यासाठी डीजे. तालावर, पण नक्कीच या गोलंदाजाने आपल्या तालावर ज्याला नाचवलं आणि माघारी परतवलंय ते संकेत मिरगळ यांना, आणि महत्वपूर्ण विकेट गमावलं गेलंय ते मोरवणे संघाने. काय गोलंदाजी करतोय तो निलेश कासार. वैयक्तिक 3 चेंडू फेकले गेले, 2 धावा खर्च केल्या आणि सलामीवीरला मैदानामधून बॅक टू डगआउट पाठवलंय. ते आपला अनुभव पणाला लावतोय. नवीन कर्णधाराची जबाबदारी दिली ते सागर पवार यांच्या खांद्यावर. अनुभव आहे त्यांच्याकडे देखील क्रिकेटचं. अचूक गोलंदाजी नेहमी संघासाठी करत असतात, पण युवा स्टार गोलंदाज ज्यांनी घडवलंय ते निलेश कासार. कुडतुडी या गोलवाडी संघाकडून नवीन सलामीवीर झालाय मैदानामध्ये दाखल प्रितेश दिवेकर. अचूक फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू टाकतोय. कारण म्हटलं जातं ना, मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होते, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. अशीच चांगली गोलंदाजी करतोय, अनुभवपणाला लावतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. अचूक गोलंदाजीमध्ये कुठेही समजला नाही आहे ते प्रितेश दिवेकर यांना. स्लोअर टप्प्याची गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण तैनात. रनआउटचा चान्स आहे, पण चांगली रनिंग केली ती प्रितेश दिवेकरांनी. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो मोरवणे संघ, आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 3. निलेश कासार वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5 चेंडू फेकले गेले, ऑफ साईडला गोलंदाजी करतोय. कुठेही समजलं नाही आहे ते दीपेश दिवेकर यांना. फक्त 3 धावा खर्च केले गेलेत आपल्या गोलंदाजीवरती. अचूक गोलंदाजी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद. संघाची धावसंख्या 3 मोरवणे या संघाची. काय गोलंदाजी केलंय ते निलेश कासार याने. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला. मापक असं टार्गेट मध्ये थांबवायचं असेल मोरवणे या संघाला तर मोरवणे या संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. आता मात्र गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जात आहे. जय कासार आणि स्ट्राईक एंडला फलंदाज गेले ते प्रितेश दिवेकर. संघाची धाव संख्या झाली मोरवणे या संघाची 3. एक महत्वपूर्ण विकेट देखील संकेतचा गमावला गेलाय. युवा स्टार गोलंदाज कुडतुडी गोलवाडीचा जय कासार आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो प्रितेश दिवेकर. फुल टॉस मिळाला, त्याचा फायदा होतोय का पाहूया. नितेश रिकामे स्वतः क्षेत्ररक्षणासाठी. उन्हाचा ताप असले, सूर्यकिरण येत आहेत, कुठेही समजले नाही. थोडीशी मिसफिल्ड होते, जातोय बाउंड्री लाईन कडे. येतोय काय चौकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवते 4 धावा. याबरोबर वाढती धावसंख्या होते मोरवणे या संघाची 7.
नक्कीच ज्या गोलंदाजाने पहिला षटक टाकला होता नितेशने त्या मोरवणे या संघाला ढोलकीच्या तालावर नाचवलं होतं, पण तीच जबाबदारी प्रितेशने घेतली आणि कुडतुडी या संघाला चांगलं नाचवलं. चौकारच्या बरोबर अवांतर वाईट नो बॉल, फेकी गोलंदाज अवांतर धाव मिळते ती मोरवणे या संघाला आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट बघूया, मोरवणे संघ की कुडतुडी संघ. फ्री हिटचा चान्स मिळतोय तो मोरवणे या संघाला. कुठेतरी आपल्याकडे चांगले गोलंदाज असताना पण युवा स्टार घडवत असताना त्यांना या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जबाबदारी देऊ नका मित्रांनो. चांगले गोलंदाज घडल्यानंतरच, एखादी टुर्नामेंट चांगला खेळल्यानंतरच विश्वास दाखवला पाहिजे. कारण कुठेतरी एखादा फेकी गोलंदाज युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघत असतो युवा स्टार, आणि मग ते युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्या गोलंदाजावर कुठेतरी प्रेशर येतो. म्हणून ज्यांच्याकडे अचूक गोलंदाज आहेत तेच गोलंदाज आपण तयार ठेवायचे आहेत मित्रांनो. पंचांना देखील त्या गोष्टीचा मग दबाव येणार नाही, कुठल्या गोष्टीचा. अचूक पंचगिरी चांगली सकाळपासून करतायत. आता मात्र विश्वास दाखवलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत ते विनायक दर्गे. संघाची मोरवणे या संघाची धाव संख्या झाली आहे ती 8. आता मात्र प्रितेश दिवेकर बघूया लावतायत काय वाट. फुल टॉस मिळाले, त्याचा फायदा होतोय का नाही. फ्री हिटचा चान्स होता, एक धावसंख्या थोडीशी मिसफीड होतय. अचूक फलन क्षेत्ररक्षण केलं ते अजय दिवेकर यांनी आणि एकेच धावेवर थांबवलं गेलंय. सर लेग बाईज की लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि मोरवणे या संघाची वाढती धावसंख्या होते ती 9. यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित यार्कर जर सुटला असता तर मोरवणे या संघाला धक्का देखील बसला असता, अशी गोलंदाजी करत होते. पण कुठेतरी लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक वाढती धावसंख्या होते मोरवणे या संघाची, ती म्हणजे 9. 1 बाद 9 अशीच अचूक गोलंदाजी करावी लागेल विनायक दर्गे यांना. दुसरं षटक घेऊन येत आहेत, जर्सी क्रमांक 3 घालून खेळतायत कुडतुडी. गोल लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, जातोय सीमारेषेकडे, खणखणीत येतोय चौकार. शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरचा चौकार. एकदा उद्या डीजे. चेंडू द्यायचं, परत लगेच बॉल द्यायचा आहे. प्रशांत कोणी मारला चौकार. दीपेश सलामीसाठी आलेला फलंदाज. वार भरलं या अंगात, वार भरलं या, त्याप्रमाणे त्याला वार भरावा लागेल आणि मापक असं कुडतुडी संघासमोर टार्गेट ठेवावा लागेल. कुडतुडी या संघासमोर देखील अचूक फलंदाज आहेत, चांगली फलंदाजी केली. चौकाराबरोबर वाढती धावसंख्या होते संघाची ती 13. स्कोरबोर्ड 13 ही धावसंख्या लगावली गेलेली आहे ती मोरवणे या संघाने अचूक फलंदाजी करावी लागेल. विनायक दर्गे यांना अचूक गोलंदाजी करावी लागेल, अनुभव पणाला लावावा लागेल. विनायक दर्गे यांचा 4-5 पावलांचा रनअप. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. तू मला निर्धाव चेंडू चौकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू देखील टाकू शकतो. अनुभवानुसार त्या प्रत्यक्षात पाहायला मिळालं ते विनायकच्या गोलंदाजीमधून. कारण म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. त्याचप्रमाणे एखादा जर मला तू चौकार मारला तर मी तुला निर्धाव चेंडू देखील टाकू शकतो. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत चौकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून द्या 4 धावा दीपेशने आणि वाढती धावसंख्या होते संघाची ती 17. एकदा उद्या डीजे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी ठरले गेले ते दीपेश आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद मोरवणे या संघाची धाव संख्या होते ती 18 म्हणजे 18. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरवणे या संघाची एक बाद संघाची धाव संख्या झाली आहे ती 18. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक करण्यात आहे ते अजय दिवेकर. अजय दिवेकर यांच्याकडे चांगला अनुभव आहे. म्हसळा तालुक्यातून नेहमी चांगली कुडतुडी गौलवाडी सरकार संघासमोर चांगली गोलंदाजी फलंदाजी नेहमी करत असतात. आता मात्र चांगली गोलंदाजी अनुभव पणाला लावावा लागेल. साईला फलंदाज आहेत ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला लेग साईडला जातोय सीमारेषेच्या दिशेने येतोय काय पंच आमच्याकडे वळत आहेत आणि येतोय चौकार. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती मोरवणे या संघाची 22-22. 1 लॉस इस मोरवणे संघ. कुडतुडी गौलवाडी अजय दिवेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नितेश रिकामे स्वतः क्षेत्ररक्षणामध्ये तैनात. 1 बाउन्स जाते सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात काय रनआउटचा कुठेतरी चान्स आहे पण थोडीशी मिसफिल्ड झाली कीपरकडून पण नाही माघारी परतावं लागले ते मोरवणे या संघाच्या फलंदाजाला आणि 2च धावसंख्या मिळते. 3 ही धावसंख्या मिळाली आहे. याचबरोबर वाढती धावसंख्या होते संघाची ती 25-25. इन 1 लॉस इज मोरवणे. परीक्षेमध्ये बसल्यानंतर एक मार्क किती महत्वाचा असतो आणि रोजचा प्रवास ट्रेनमध्ये करत असताना 1 मिनिट देखील किती महत्वाचा असतो हे आयुष्यामध्ये आपल्याला माहिती आहे. म्हणून क्रिकेटमध्ये खेळत असताना 1 रन किती महत्वाचा आहे हे प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. एक रन मित्रांनो महत्वाचा आहे. कुठे वाचलं जाईल या संघासाठी प्रयत्न करता येतो. कुडतुडी गौलवाडीचे क्षेत्ररक्षक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन खेळत आहेत ते अजय दिवेकर. 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूवरती 7 धावा खर्ची केले गेलेले आहेत. संघाची धाव संख्या झालेली 25-25. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडूची सांगता करतोय अनुभव पणाला लावतोय आणि गोलंदाजीवरती वर्चस्व केलंय ते अजय दिवेकर. पहिला जो सामना झाला होता त्याच्यामध्ये 52 धाव संख्या प्रथम करत असताना चांगली उभारली गेली होती. आता कुठेतरी 25 स्टेप आउट मध्ये स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. नितेश रिकामे क्षेत्ररक्षणामध्ये दाखल. थोडीशी मिसफिल्ड होते पण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि त्याच्यामध्ये वर्चस्व केलं ते मोरवणे या संघाच्या फलंदाजाने आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 27-27. इन 1 लॉस मोरवणे. पुढील होणारा सामना चंदनवाडी वर्सेस धनगरमलई. दोन्ही संघटनांना विनंती आहे आपण मंचाकडे यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण मंचाकडे यायचं आहे. आपल्याला टॉस करायचं आहे. पुढील होणारा सामना चंदनवाडी वर्सेस धनगरमलई. अजय दिवेकर चांगली गोलंदाजी करतोय. कुठेतरी निर्धाव चेंडू टाकला होता. एक चांगली लेग कीपर कडून चेंडू सुटला गेल्यानंतर एक धाव मिळते. संघाची धाव संख्या होते पुढील सरसावते 28 या धाव संख्येवर. अचूक गोलंदाजीमध्ये वर्चस्व करतोय. शेवटचा चेंडू एक बाकी आहे इनिंगचा. मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी होतोय काय जातो येतोय स्टेज कडे. नितेश रिकामे स्वतःच दाखल आहेत. जातोय सीमारेषा पार खणखणीत येतोय षटकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून द्या 6 धावा. संघाची वाढती धावसंख्या होते ती एकदा होते डीजे. थँक्यू डीजे.
एकविरा आईचं गाणं लागल्यानंतर अगरी लोकांची आठवण येते, पण त्याच्यावर नाचणारे आम्ही गवळी पोरं देखील आहोत. हा संध्याकाळसाठी आवाज असाच राहू द्या. जर दादा स्वप्नील दादा चेंडू नवीन, ओके, पंचांना चेंडू द्यायचं नवीन. कुडतुडी संघाचा कर्णधार, कुडतुडी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे मंचाकडे यायचं आहे. कुडतुडी गावचे कर्णधार. पुढील होणारा सामना धनगरमाळी वर्सेस चंदनवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती आहे मंचाकडे यायचं आहे, आपला टॉस करायचा आहे. जो शेवटचा चेंडू फेकला गेला अजय दिवेकर याच्याकडून, नितेश कडून, ही अपेक्षा नव्हती कारण चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या लिंक देखील खेळत होता. कारण ही जर कॅच घेतली असती तर 6 रनांचा फायदा आपल्याला झाला असता, पण त्या 6 रनांबरोबर पुढे धावसंख्या उभारली गेली. ती धावसंख्या झाली मोरवणे या संघाची 34-24 आणि आपल्याला करायचे आहेत 18 चेंडूमध्ये 35. तर ही धाव मी मगाशी साहेब सांगितलं, आयुष्यामध्ये जगत असताना, परीक्षा देत असताना एक मार्काचं काय महत्त्व असतो, तर असं ट्रेनमध्ये प्रवास करत असताना 1 मिनिटाचा काय महत्त्व असतो, हे आपल्याला याची दक्षता घ्यायला हवी होती. कारण हे आता 6 मार्क्स पुढे गेलेले आहेत आणि ही उभारताना आपल्याला अचूक फलंदाजी करावी लागेल ती कुडतुडी गलोडीच्या फलंदाजांना. चेतन दिवेकर यांनी मंचाकडे यायचं आहे. कुडतुडी गावचे सुपुत्र चेतन दिवेकर. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये त्वरित दाखल करायचे कुडतुडी गोलवाडीकडून. पाण्याची सोय आपल्याला लेफ्ट साईडला जे युट्यूब लाईव्हच्या इकडे आय फिल्टरच्या माध्यमातून आपल्याला केली गेलेली आहे. सर्व खेळाडूंनी याची दक्षता घ्यायची आहे. धनगरमाळीच्या कर्णधाराला विनंती आहे, तुम्ही मंचाकडे यायचं आहे, आपल्याला पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. मी टॉससाठी आमंत्रित करतो विलास काते यांनी या पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. पहिल्यांदाच आनंदजी साहेब या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच कमीत कमी 10-11 वाजता चालू होतात, पण शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर, सचिन भाऊ गायकर असतील आणि शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर यांनी बरोबर 8:30ला मॅच चालू केला. एक अभिमानाची गोष्ट आहे. अशाच प्रत्येक टुर्नामेंट लवकरात लवकर चालू करायचे आहेत, कारण मैदानाचा दिवसभराचा आपला ताबा असतो. तरी मी मोरवणे या संघाला विनंती करतो, त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मोरवणे संघ संकेत थोडंसं सहकार्य करायचं आपण. पुढील होणारा सामना चंदनवाडी वर्सेस धनगरमलई. या संघामध्ये चंदनवाडी संघाने टॉस विन करत प्रथमच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही धनगरमलई आणि चंदनवाडी संघांना विनंती आहे इथे यायचं आहे, मंचाकडे यायचं आहे. कर्णधाराला विनंती करतो मोरवणे संकेत थोडंसं सहकार्य करायचं आहे, थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लाख मोलाचं सहकार्य करायचं आहे आपण. वेळ साहेब ही का महत्वाची आहे, रायगडवर जर आपण कधी आता गेलो तो मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये सूर्याची किरणं पडतात, दरवाजे उघडले जातात, पण ती सूर्य मावळतेकडे गेला, सूर्यकिरणं पडायची बंद झाली तर दरवाजे बंद केले जातात. हा नित्य नियम जर आपण 350-400 वर्ष चालू ठेवू शकतो तर आपण पण देखील नियमांचं, टाइम इज मनी, वेळेला खूप महत्त्व द्या, कारण वेळ आपण थांबवू शकत नाही आयुष्यातली. तरी मी मोरवणे या संघाला विनंती करतोय की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घेतोय. संकेत मी सुदेश गायकरांना विनंती करतो की दोन्ही संघनायकांना धनगरमाळी वर्सेस पुढील होणारा सामना चंदनवाडी या दोन्ही संघनायकांना सन्मान चिन्ह देऊन घोषित करायचं आहे. आमचं कॅमेरामॅनला विनंती करतो सन्मान चिन्ह देत असताना थोडंसं प्रेक्षेपण इकडे घ्यायचं आहे. मी दोन्ही कर्णधार विनंती करतो की आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे फोटोग्राफी देखील करायची आहे. 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. कुडतुडी गौलवाडी आपल्याला 18 चेंडूमध्ये 35 धाव संख्या ही उभारायची आहे. तुमचे आशीर्वाद. 2 सलामीवीर देखील कुडतुडी गौलवाडीचे मैदानामध्ये दाखल होत आहेत. आलेल्या संघाने आपलं जसं नाणेफेक साठी येतात त्यावेळेसच एंट्री फी देखील भरून घ्यायची आहे. आपण थोडंसं सचिन भाऊ गायकर यांना सहकार्य करायचं आहे, तसेच शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर या संघाला देखील सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मोरवणे या संघाकडून आणि फलंदाजी सज्ज झाले ते कुडतुडी या संघाकडून.
एक 12 मंथ सागर पवार, एक 12 मंथ आपला पाठवायचा आहे, या प्रतिनिधी एक पाठवायचा आहे. कुडतुडी गवलवाडी एक 12 मंथ आमच्याकडे क्विक फास्ट थोडं पाठवायचं आहे. तसेच मोरवण या संघाचा एक प्रतिनिधी. घुमगावचे सुपुत्र विशाल मागावकर यांनी मंचाकडे यायचं आहे. विशाल मागावकर. संकेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रितेश. आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी गेलाय तो कुडतुडी गवलवाडी यांचा. आणि नॉन स्ट्राईकला आहे तो स्वतः कर्णधार सागर पवार. आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो आशिष कासार. युवा स्टार फलंदाज आहेत. आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतायत ते आमचे बंधू सागर पवार. स्टार्ट पंच आमच्याकडे वळत आहेत, सामन्याला सुरुवात करतायत. कुडतुडे गावची एक ओळख क्रिकेटच्या माध्यमातून असेल, पण समालोचनामधून ज्यांनी केली ते आमचे गुरुवर्य सँडी दिवेकर. आज गुजरातमध्ये चांगला त्यांचा आवाज घुमला जातोय. प्रितेश फलंदाजी सज्ज. फुलटॉसचा चान्स होता, पंचाने पहिल्या चेंडूवरती इशारा केलाय, तो म्हणजे नो बॉलचा इशारा केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये कॉम्बिनेशन नसल्या कारणास्तव हा चान्स जातोय तो कुडतुडी गवलवाडी या संघाला. आणि स्कोरबोर्ड उघडलं जात आहे, शुभारंभ होतोय तो 2 या धावसंख्येने. क्षेत्ररक्षण कसं असावं हे पंचांनी पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला सांगितलं असेल, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर फ्री हिट. सर फ्री हिट आहे ना. अनिकेत घोळे यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. अनिकेत घोळे. फ्री हिटचा चान्स मिळतोय. सागर पवार स्ट्राईक एंड आलेले फलंदाज आहेत, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. कुडतुडी गवलवाडी याचे संघाचे कर्णधार देखील आता नव्या पर्वाची नवी सुरुवातीच्या जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिलेली आहे. अनुभव मात्र आता पणाला लावावा लागेल. चांगली फलंदाजी नेहमी करत असतात. थोडस फास्ट घ्यायचंय मोरवणे संघ. कुडतुडी गवलवाडी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2. अचूक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो प्रितेश दिवेकर. लेग साईडला टाकण्याचा प्रयत्न केला, अवांतर धाव मिळते. दुपारचं सत्र चालू झालं असतं तर पंचायत करायला होते ते गोलंदाज प्रितेश दिवेकर. फ्री हिटचा चान्स मिळतोय तो कुडतुडी गवलवाडी या संघाला. अजून देखील सागर पवार याचा चान्स घेतायत का आपल्या संघासाठी, कारण शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला होता आणि 6 धावा मिळाल्या होत्या. त्याचा फायदा आता घ्यावा लागेल एक फ्री हिटच्या माध्यमातून. सागर पवार यांना फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अचूक गोलंदाजी केली, स्लोवरची गोलंदाजी केली, पण कुठेही समजले नाही ते सागर पवार यांना. आणि स्तब्ध ठेवले ते सागर पवार यांना प्रितेश दिवेकर या गोलंदाजाने. आणि संघाची धाव संख्या स्कोर बोर्ड तिथेच थांबलं गेलंय 3 या आकड्यावर. स्लोवरची गोलंदाजी करतोय, कुठेही समजत नाहीये ती सागर पवार यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण चांगली गोलंदाजीमध्ये नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय तो मोरवणे या संघाचा गोलंदाज प्रितेश दिवेकर. अशीच गोलंदाजी करावी लागेल प्रितेश दिवेकरला. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा स्टेट आई खेळण्याचा प्रयत्न केला, पण चांगली क्षेत्ररक्षण केलं ते प्रितेश दिवेकरांनी. आणि बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवलाय ते आशिष कासार यांना. एकदा उद्या डीजे Jazz in the mix.
नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल करायचा आहे कुडतुडी गौलवाडी. मी पहिला जो सामना झाला होता तो सामनावीराचा मानकरी ठरला होता श्रीधर. यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेग साइडला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत षटकार सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून द्या 6 धावा. याचबरोबर कुडतुडी गोलवाडी या संघाची वाढती धावसंख्या होते ती 9. डीजे अड़चन खड़चे छुटा हौसला बदल फैसला बढ़ा ले तू बिंदास का. लागेल सागरला. तुझ्याकडे मजबूत अशी फलंदाजी आहे, अनुभव तुझ्याकडे आहे. लेग साइडला प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण तैनात केलंय. थोडीशी मिस स्पीड होते पण त्याचा फायदा मिळतो काय कुडतुडी गोलवाडीला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. कुठेतरी रनिंग कमी पडते ती सागर पवार यांची, पण 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकला नाही ते मोरवणे संघ. संघाची वाढती धावसंख्या होते ती 16. 1 लॉस कुडतुडी गौलवाडी. पांगणोली या संघाचा श्रीधरला मी विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहिल्या सामन्यामध्ये आपण ठरला होता, तो सामन्याचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. श्रीधर 1 ओव्हरच्या आनंदजी साहेब, हा किती महागडा षटक ठरला गेला. या प्रितेश दिवेकरने आतापर्यंत 6 चेंडू फेकले जातात, पण त्यांनी वैयक्तिक 9 चेंडू फेकले गेलेले, म्हणजे महागडा षटक मानावा लागेल. कारण धावा देखील तेवढ्या खर्च केले गेले आहेत, ते म्हणजे 16. अचूक प्रितेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय तो आकाश. हॅलो. पुढचा सामना नेवरुळ वर्सेस गुमेश्वर बी टीम यांनी तयार राहायचं आहे. पुढचा सामना क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय गुमेश्वर बी टीमने. तर पुढची मॅच होणार आहे नेवरुळ आणि गुमेश्वर बी. प्रितेश दिवेकरची जागा भरून काढण्याचे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय मोरवाणे या संघाकडून आकाश लाड. आणि फलंदाज स्ट्राईक एंडला आहे तो राहुल कासार, युवा स्टार फलंदाज आहे. सागरने चांगली अशी फलंदाजी केली होती, आता मात्र राहुल कासारवरती फलंदाजी आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती, पण किपरच्या मागून थोडीशी मिसफील्ड होतात. जातं किपर चांगली रीत. राकेश शिकामे याने चांगली फलंदाजी लेग बाईच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मिळते. संघाची वाढती धावसंख्या होते 17. पाहूया कोण कोणाला देतोय खतरा, गोलंदाज की फलंदाज, मोरवणे की कुडतुडी. आता मात्र गरज आहे त्यांना जिंकण्यासाठी. 18 रनांची आवश्यकता आहे ती कुडतुडी गौलवाडी या संघाला. अचूक फलंदाजी सागरने चांगले केली. वैयक्तिक सागरची धाव संख्या उभारली गेलेली आहे ती 12. तो अनुभव मात्र पणाला लावा लागेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातो, त्याचप्रमाणे बदल करतायत ते मोरवणे संघ. प्रत्येक शॉट हा सागर तिकडे खेळला जातोय जणू काय युवराज सिंग प्रमाणे.
आलेले आहेत तरी मी त्यांना विनंती करतो स्टेजच्या समोर आपल्याकडे कॅमेरामॅन देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून होईल सामनावीराचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्या. सामनावीर पांगलोली संघाचा श्रीधर याला सामनावीराचा किताब देण्यात येत आहे. मी परेश लटके यांना विनंती करेल की त्यांनी श्रीधर यांचा सामनावीर टी शर्ट स्पेशल एडिशन टी शर्ट देऊन सत्कार करावा. फक्त एक सर्व खेळाडूंना विनंती आहे जो सामनावीराचा पुरस्कारचा टी शर्ट तुम्हाला दिलं जाईल तो टी शर्ट श्रीधर भाऊ तो टी शर्ट घालूनच दुसरा सामना आपण खेळायचा आहे. तुमच्या गावाचा देखील टी शर्ट आहे पण आजचा तुमचा सन्मान आहे तर सचिन भाऊ गायकर यांच्या वतीने विनंती आहे जो टी शर्ट सामनावीराचा मिळेल तो प्रत्येकाने टी शर्ट घालूनच त्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये खेळायचा आहे. नवीन गोलंदाजासाठी सज्ज झालाय तो आकाश लाड. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सागर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला यशस्वी ठरला जातोय तो सागर जातोय सीमारेषा पार. पंच आमच्याकडे आकाशाकडे बोट दाखवत आहे. येतोय षटकार. चेंडू द्यायचं नवीन. चांगली धावसंख्या उभारली होती त्यांचा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय त्यांना धन्यवाद. कुर्तुडी गोलवाडी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29. सागर अचूक फलंदाजी करतोय. सागरने वैयक्तिक 2 षटकार लगातार लगावले. हॅट्रिकचा चान्स होतोय काय सागरच्या फलंदाजीमधून. फुल टॉस मिळाला त्याचा फायदा मिळतोय सागरला पण नाही. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे घुमेश्वर या मोरवणे या संघाकडून मोरवणे या संघाकडून आणि संघाची 1 या धावसंख्येने स्कोर पुढे सरसावतोय. एक संख्या होती ती 30-13 1 लॉस कुर्तुडी गवलवाडी. पुढचा सामना पुन्हा एकदा निवेदन आहे. पुढचा सामना नेवरूळ घुमेश्वर बी टीम यांनी तयार राहायचं आहे. टॉस उडवलेला आहे. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे घुमेश्वर बी संघाने. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल मध्ये युवा खेळाडू घडवले जातात तसं प्रत्येक संघ युवा स्टार खेळाडू घडवत जातो पण ते युवा स्टार खेळाडू घडवत असताना युवा स्टार खेळाडूने कुठल्याही गोष्टीचा अभिमान न करता त्या स्पर्धा खेळल्या पाहिजेत आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी. तसंच हा कुर्तुडी गवलवाडी संघ बघताय आपण युवा स्टार सगळे खेळाडू असेल सागर असेल स्वतः राहुल कासार असेल. 30 ही धावसंख्या झाली. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला यशस्वी सागरला स्ट्राईक दिली जात आहे. खरोखर चांगलं धावसंख्या पुढे सरसवतोय. स्कोर बोर्ड पुढे सरसवतोय. 31 या धावसंख्येने जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 4 रनांची आवश्यकता आहे. 8 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. सागर जो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी झाले. आतापर्यंत त्यांनी वैयक्तिक 3 षटकार लगावले गेलेले आहेत आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. फुल टॉस मिळालाय त्याचा फायदा होतोय काय. क्षेत्ररक्षण तैनात पण नाही कुठेही झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि संघाची कुर्तुडी गलवाडी या संघाची धाव संख्या होते ती 33. 2 ही धाव संख्या जिंकण्यासाठी गरज आहे कुर्तुडी गलवाडी या संघाला. सागर खरोखर आज काय फलंदाजी करतोय. सागरची वैयक्तिक धाव संख्या होते ती चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. लेग साइडला खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला जातोय कीपरच्या मागे येतोय खणखणीत चौकार आणि विन द मॅच इज कुर्तुडी गलवाडी. धन्यवाद एकदा होते डीजे. संगम कर्णधार आणि मोरवणे कर्णधार यांनी इकडे यायचं स्टेजकडे. याचा जो सामना झाला कुर्तुडी गवलवाडी आणि मोरवणे संघ तरी मी सागर पवार यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचा सामनावीराचा पुरस्कार आपल्याला जातोय कारण वैयक्तिक फलंदाजी करत असताना 30 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे. सचिन गायकर यांचा देखील रेकॉर्ड आपण तोडला गेलेला आहे. वैयक्तिक संघाला धाव संख्या जिंकण्यासाठी गरज होती ती 35 धावांची पण सागर पवारने वैयक्तिक 30 ही धाव संख्या उभारली गेलेली आहे. अभिनंदन पुढील सामन्यासाठी. तसेच मोरवणे संघ देखील सहभागी झाला त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. सागर येताना आपण एंट्री फीचा घेऊन यायची आहे. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते
सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी देखील आपण मैदानामध्ये स्टेजकडे यायचं आहे. तरी मी शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वर या संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वप्नील दादा, जास्त टीम मिटिंग करू नका.